व्हिडिओमध्ये 6th स्टँडर्डची हिंदीची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत, जी आहे 80 मार्क्सची, म्हणजेच काय हाफ इयरलीची आहे. सो कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्याची उत्तरं तुम्ही कशी लिहाल किंवा निबंध कसा लिहायचा, स्टोरी रायटिंग कसं लिहायचं, पत्रलेखन कसं लिहायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. सो व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं आहे इथे जे निर्देश म्हणजेच काय त्यांचे जे काही रूल्स आहेत. सो पहिला काय आहे, इस प्रश्नपत्र में 4 खंड आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 4 भाग आहेत. पहिला आहे क, ख, ग आणि घ, म्हणजे क, ख, ग आणि घ असे हे एक 4 पार्ट केलेले आहेत. प्रश्नों के निर्देशों को बहुत सावधानी से पढ़िए और उनका पालन कीजिए, म्हणजे जे काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत ते खूप केअरफुली वाचायचे आहेत आणि त्याचं म्हणजे डिसिप्लिन म्हणण्यापेक्षा जे जसे सांगितले तसेच लिहायचे आहेत. सभी खंडों के प्रश्नों के उत्तर देणं अनिवार्य आहे, म्हणजे काय तर प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. 4th नंबर आहे यथासंभव सभी खंडों के प्रश्नों के उत्तर क्रमशः लिखिए, आणि काय तर तुम्ही जे म्हणजे खंड जे दिलेले आहेत, जे पार्ट दिलेले आहेत तसेच्या तसे आणि त्याची उत्तरे लिहिताना, कारण क्वेश्चन पेपर आन्सर शीटमध्ये आपण क्वेश्चन नाही टाकत, सो क्वेश्चनचा नंबर टाकायचा असतो आणि आपल्याला आन्सर लिहायचं असतं, कारण आपल्याकडे क्वेश्चन लिहून उत्तर लिहिण्यासाठी तेवढा वेळ नसतो. सो हे किती 3 तासाचा पेपर असणार आहे आपला 80 मार्क्सचा. सो पहिला काय आहे, क खंड आहे. क खंड म्हणजेच काय तर पहिला जो पार्ट आहे तो क आहे. सो अपठित बोध. अपठित बोध म्हणजे काय, याच्यामध्ये असे पॅरेग्राफ तुम्हाला देतात जे आपण कधीच वाचलेले नसतात. सो ह्याच्यावरून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे असतात. तर काय सांगितलं आहे, निम्नलिखित गद्यांश को ध्यानपूर्वक पढ़कर पूछे गए प्रश्नों के उत्तर दीजिए. आता गद्यांश म्हणजे काय तर एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि पद्यांश म्हणजे काय तर एक पोयम असते, जो ह्याच्यामध्ये काय स्टोरी असेल, लेसन असेल, सो हा होतो गद्यांश, आणि पद्यांश म्हणजे ज्याच्यामध्ये पोयम असते. तर हे काय आहे, याच्यामध्ये भगवान वासुदेव की कृपा से केसरी और अंजना के घर हनुमान का जन्म हुआ. तर म्हणजेच काय, भगवान वायुदेव भगवान वायुदेवांच्या कृपेने केसरी आणि अंजनाच्या घरी हनुमानांचा जन्म झाला. केसरी अपनी वानर सेना के साथ हिमगिरी पर्वत के वनों में निवास करते थे. केसरी म्हणजे कोण तर हनुमंतांचे वडील, त्यांच्या वानर सेनेसोबत हिमगिरी पर्वतावरती वनात राहत होते. हनुमान बचपन में बहुत प्यारे परंतु काफ़ी नटखट थे, आणि हनुमान कसे होते, लहानपणी खूप सुंदर किंवा क्यूट होते, पण नटखट म्हणजे शैतानगिरी करणारे होते. प्रतिदिन वे कुछ नई शैतानियाँ करते थे, आणि नवीन नवीन त्या खोड्या करत राहायचे. कभी शेर की पूँछ खींचते, कभी मगरमच्छ पर कूदकर नदी पार करते, तो कभी हाथी की पीठ पर सवार हो जाते. म्हणजे काय, कधी शेर म्हणजे सिंहाची शेपटी ओढायची, तर कधी मगरमच्छ म्हणजे काय, जे पाण्यामधल्या मगरी वगैरे आहेत त्यांच्यावरती कूदकर म्हणजे त्यांच्यावरती उडी मारून नदी पार करून जायचे. तर कधी हाथीच्या पीठ म्हणजे हातीवरती बसून सवारी करायचे. यही नहीं, वे वन में तपस्या करने वाले साधुओं को भी परेशान करते, म्हणजे एवढंच नाही तर वनामध्ये जे साधू तपस्येला बसलेले असायचे त्यांना पण ते त्रास द्यायचे. प्रतिदिन सूर्योदय होने पर सभी जानवर कुछ नई शरारत करने के लिए हनुमान की प्रतीक्षा करते, आणि ज्यावेळेस सूर्योदय म्हणजे दिवस मावळायला जायचं त्यावेळेस सगळ्या जनावरं म्हणजेच काय जे जंगली आहेत जे आहेत त्यांना हनुमानजींची वाट बघत बसायचे की कधी येणार ते आमच्यासोबत, म्हणजे हे करायला, मस्ती करायला, किंवा त्यांनाही ते आवडायचं. कुछ समय पश्चात हनुमान को अपनी गलतियों का एहसास हुआ और एक सुबह उन्होंने अपना गुरु ढूंढ शिक्षा प्राप्त करने का विचार किया. आणि मग एके दिवशी त्यांना असं कळलं की आपण हे जे काही करतोय हे चुकीचं आहे असं म्हटले ते, आणि त्यांनी आपला स्वतःचा एक गुरु शोधायला सुरुवात केली. सूर्यदेव को अपना गुरु बनाने का निश्चय कर वे सूर्यदेव के पास पहुंचे, आणि मग त्यांनी ठरवलं की मला माझा गुरु कोणाला करायचं तर सूर्यदेवांना, आणि ते सूर्यदेवाजवळ गेले. सूर्यदेव को स्वयं का गुरु बनाने का कारण बताते हुए हनुमान ने कहा, म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्हीच माझा गुरु का असावं. तर काय बोलतात, आप सारे जगत को प्रकाश से रोशन करते हैं, म्हणजे तुम्ही सगळ्या जगाला तुमच्या प्रकाशाने रोशन करता, म्हणजे सगळीकडे तुमचा प्रकाश पडतो. आपके पास विभिन्न अनुभव है, त्यामुळे तुमच्याकडे खूप सारे एक्सपिरियन्स आहेत. आपसे अच्छा अन्य कोई गुरु नहीं हो सकता, आणि तुमच्यापेक्षा चांगला गुरु कोणी असूच शकत नाही. सूर्यदेव ने प्रसन्नता से हनुमान को अपना शिष्य स्वीकार किया, मग काय सूर्यदेव खुश झाले आणि त्यांनी
हनुमानजींना आपला शिष्य म्हणजे स्टुडंट स्वीकारलं. आता ह्याच्यावरती कसे क्वेश्चन विचारले जातात, तर हनुमान के माता पिता का नाम क्या था. तर मग आता इथे आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले असतात, वायुदेव आणि अंजना, अंजना आणि केसरी, सूर्यदेव आणि अंजना की इनमें से कोई नाही. सो त्यांच्या आईवडिलांचं नाव काय होतं, तर आईचं नाव होतं अंजना आणि वडिलांचं नाव काय होतं, केसरी. आणि सूर्यदेव त्यांचे गुरु होते आणि वायुदेव काय होतं, तर वायुदेवांच्या कृपेमुळं केसरी आणि अंजनाला हनुमानासारखा पुत्र झाला होता. सेकंड नंबर आहे, सभी जानवर वन में हनुमान की प्रतीक्षा क्यों करते थे. मग का सगळेजण वाट बघायचे, आकाश में उड़ने के लिए, वृक्षों पर चढ़ने के लिए, नदी में नहाने के लिए की नई शरारत करने के लिए. तर ह्याच्यामध्ये काय ना, नई शरारत करने के लिए. म्हणजे ती जंगली प्राणी वाट बघायचे ना, कधी हनुमान येणार आणि आपण अजून मस्ती करणार किंवा अजून नवी शरारत करणार. त्याच्यानंतर थर्ड आहे, केसरी का निवासस्थान कहा है. म्हणजे केसरी कुठे राहायचे, सातपुडा के जंगल में. सातपुडा हे सुद्धा एका पर्वताचं नाव आहे, विंध्याचल पर्वत पर, हिमगिरी पर्वत पर की हिंद महासागर में. तर काय आहे आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, आपला जो पॅराग्राफ दिला आहे त्याच्यामध्ये सांगितलं हिमगिरी पर्वत पर. त्याच्यानंतर आहे, हे सगळे होते आपल्याला 1 मार्क्सला विचारले होते. आता जो आहे हा 2 मार्कला विचारलेला आहे, हनुमान बचपन में कौन कौन सी शैतानियाँ करता था. सो हनुमान काय करायचे, तर इथे आपल्याला हे पॅसेजमध्येच याचं उत्तर दिलेलं आहे, हनुमान बचपन में बहुत प्यारे परंतु नटखट थे, प्रतिदिन वे नई शैतानियाँ करते थे. तर कभी शेर की पूँछ खींचते, कभी मगरमच्छों पर कूद कर नदी पार करते, तो कभी हाथी के पेट पर सवार हो जाते. यही नहीं वे वन में तपस्या करने वाले साधुओं को भी परेशान करते थे. हे आहे याचं उत्तर. त्याच्यानंतर आपला दुसरा क्वेश्चन आहे, तो सुद्धा 2 मार्काला विचारलेला आहे, सूर्यदेव को गुरु बनाने का कारण बताते हुए हनुमान ने क्या कहा. म्हणजे त्यांनी का सांगितलं की मला सूर्यदेवच मला तुम्हीच माझे गुरु आहात, म्हणजे पाहिजे आहात, असं का सांगितलं. तर ते काय म्हणतात, सूर्यदेव को स्वयं का गुरु बनाने का कारण बताते हुए हनुमान ने कहा कि आप सारे जगत को अपने प्रकाश से रोशन करते हैं, आपके पास विभिन्न अनुभव है और आपसे अच्छा अन्य कोई गुरु नहीं हो सकता. त्यामुळे ते बोलले की तुम्हीच माझा गुरु व्हा. दुसरा एक पॅरेग्राफ दिलेला आहे, म्हणजे दुसरा एक गद्यांश आहे, तो पण आपल्याला वाचायचा आहे आणि त्याचे आन्सर द्यायचे आहेत. परिश्रम उन्नति का द्वार है, मनुष्य परिश्रम के सहारे जंगली अवस्था से वर्तमान विकसित अवस्था तक पहुंचा है. म्हणजे परिश्रम उन्नति का द्वार है, म्हणजे परिश्रम म्हणजेच काय, तर कष्ट करणं हे काय आहे, आपल्याला पुढे घेऊन, उन्नती म्हणजेच काय, आपल्याला यश देण्याचा एक दरवाजा आहे. मनुष्य परिश्रम के सहारे जंगली अवस्था म्हणजेच काय, आपण कसं होतं अगोदर आदिमानव होतो, म्हणजे माकडासारखी आपली अवस्था होते आणि आपण काय झालं, त्याच्यामध्ये मेहनत करून आज आपण वर्तमानमध्ये इथपर्यंत आपण पोचलेलो आहे, म्हणजेच या अवस्थेपर्यंत आपण पोचलेलो आहोत. उसी के सहारे उसने अन्न वस्त्र घर मकान भवन बांध पूल सडके बनाई है. आणि त्याने मेहनत करूनच हे सगळं बनवलं आहे ना, म्हणजेच अन्न, पहिले लोक कसे कच्चे फळं खायचे, आता कसे टेस्टी जेवण खातात, किंवा पहिली लोक कुठे जंगलामध्ये राहायचे, आता चांगल्या घरामध्ये राहतात किंवा चांगले कपडे घालतात, या सगळ्या गोष्टी. तकनीक का विकास किया जिसके सहारे आज यह जगमगाती सभ्यता चल रही है. आणि मग त्यांनी काही टेक्नॉलॉजीचा यूज करून एवढा सगळं म्हणजे डेव्हलप केलेलं आहे, त्याच्यामुळे आज ही जगमगती जी काही दुनिया आहे ती आपण बघू शकतो किंवा त्याचा अनुभव घेऊ शकतो. परिश्रम केवळ शरीर की क्रियाओं का नाम नहीं है. म्हणजे परिश्रम म्हणजेच काय, फक्त शरीराने केलेलं कामच फक्त परिश्रम असतं का. मन तथा बुद्धी से किया गया कार्य भी परिश्रम कहलाता है. म्हणजे फक्त शरीराने काम केलं म्हणजेच ते कष्ट नसतं, तर मनाने आणि बुद्धीने जर केलेलं जे काम असतं ते सुद्धा परिश्रम म्हणजेच कष्ट असतं. हर श्रम में बुद्धि तथा विवेक का पूरा योग रहता है. म्हणजे प्रत्येक कार्यात, प्रत्येक कष्टामध्ये बुद्धी आणि विवेक ह्याचा पूर्ण योग किंवा त्यांचं मिलन असतं. परिश्रम करने वाला मनुष्य सदा सुखी रहता है. आणि जे लोक कष्ट करतात ते नेहमी सुखी राहतात. परिश्रमी व्यक्ती का जीवन स्वाभिमान से पूर्ण होता है. आणि जे व्यक्ती परिश्रमी असतात त्यांचं जीवन स्वाभिमान म्हणजेच काय, म्हणजे कोणाच्या समोर हात न पसरणं किंवा कोणाकडे मागून न घेणं, ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे ती स्वतः कमवणं. सो ह्याला काय म्हणतात, स्वाभिमान. म्हणजे मला कोणाच्या पुढे हात नाही पसरायचे किंवा मला कोणाकडून काही मागून नाही घ्यायचं, जे आहे माझ्याकडे मी त्याच्यामध्ये खुश आहे किंवा मला माझं कमवायचं आहे. सो हा होतो स्वाभिमान. वह स्वयं को अपने भाग्य का निर्माता होता है.
है, वह स्वयं ही अपने भाग्य का निर्माता होता है. म्हणजे तो स्वतःच असतो, त्याला जे काही हवं आहे तो स्वतःच सगळं करत असतो. उसमें आत्मविश्वास होता है. आत्मविश्वास म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःचा एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो. परिश्रमी किसी भी संकट को बहादुरी से झेलता है तथा उससे संघर्ष करता है. जर समजा एखादा व्यक्ती आहे जो परिश्रम करतो, म्हणजेच काय कष्ट करतो, सो त्याच्यापुढं कोणतंही संकट आलं किंवा जरी काही अडचण आली तरी तो घाबरत नाही, त्या सिच्युएशनला तो सामोरा जातो. परिश्रम कामधेनु है जिससे मनुष्य की सब इच्छाएं पूरी हो सकती है. मग कामधेनु कोण होती, तर एक गाय होती जी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची. सो परिश्रम काय आहे, परिश्रम म्हणजे मेहनत किंवा कष्ट, ही सुद्धा एक कामधेनु आहे ज्याच्यावरून, जे परिश्रम करून मनुष्य आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकतो. मनुष्य को मरते दम तक परिश्रम का साथ नहीं छोड़ना चाहिए. आणि मनुष्याला मरेपर्यंत त्याचं म्हणजे जे काय आहे परिश्रम आहे किंवा कष्ट आहे त्याची साथ सोडली नाही पाहिजे. जो परिश्रम के वक्त इंतजार करता है वह जीवन में पिछड़ जाता है. आणि जे कष्ट करायला म्हणजे इन्कार करतात किंवा नकार देतात ते आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही, ते नेहमी आयुष्यात मागे राहतात. पिछाड जाता है म्हणजे मागे राहतात. सो ह्याच्यावरती कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर वर्तमान विकसित अवस्था तक मनुष्य कैसे पोहोचा. म्हणजे वर्तमान आता जे सध्याची सिच्युएशन आहे तिथपर्यंत माणूस कसा पोचला. अन्न उपजा कर म्हणजे जेवण हे करून, उपजा कर म्हणजे काय, जे धान्याची वगैरे उत्पत्ती घेऊन, धन और बुद्धी के बल पर, म्हणजे त्याच्याकडे खूप सारं धन होतं, म्हणजेच काय सोनं नाणं पैसा होता आणि त्याच्याकडे खूप सारी बुद्धी होती, म्हणून परिश्रम कर, मग मेहनत करून की सुखो को भोग कर, म्हणजे खूप आयुष्य आरामात लोळत घेऊन किंवा त्याच्याकडे खूप सुख होती त्याचा उपभोग घेऊन. तर ह्याचं उत्तर येणार परिश्रम करके. म्हणजे कष्ट केल्यानंतरच त्याने ते अन्न उपजवलं, त्याच्यानंतर धन आणि बुद्धी आली, त्याच्यानंतर त्याने सुख उपभोगली, म्हणजेच काय तर त्याने पहिल्यांदा परिश्रम केलं. सेकंड आहे मन और बुद्धि द्वारा किया जाने वाला कार्य कहलाता है. काय, चतुरता, विश्राम, विवेक की परिश्रम. सो मन आणि बुद्धीच्या द्वारे केल्या जाणाऱ्या कार्याला म्हणजे कामाला काय म्हणतात, परिश्रम. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, कौन जीवन में पीछे रह जाता है. म्हणजे कोण आयुष्यामध्ये किंवा जीवनात मागे राहतं. जो धीरे चलता है, जो बिना सोचे तेज चलता है, जो परिश्रम के समय इनकार करता है, जो आत्मविश्वास का सहारा नहीं लेता. तर उत्तर काय येणार आहे, जो परिश्रम समय इनकार करता है, म्हणजे जो काम करायला इनकार करतो किंवा नकार देतो, मला काम नाही करायचं आहे, सो तो मागे राहणार आहे. त्याच्यानंतर आहे चौथा, परिश्रमी व्यक्ती के कौन कौन से गुण है. हे सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफमध्येच मिळणार आहे. म्हणजे परिश्रमी करणारा किंवा कष्ट करणाऱ्या व्यक्तीच्या अंगामध्ये कोणकोणते गुण असतात. तर उत्तर काय येणार आहे, परिश्रम व्यक्ती का जीवन स्वाभिमान से पूर्ण होता है. स्वाभिमान म्हणजेच काय, तर स्वतःचा अभिमान, म्हणजे कोणाच्या समोर हात नाही पसरणार, स्वतःची कामं स्वतः करणार. व स्वयं अपने भाग्य का निर्माता होता है. म्हणजे तो स्वतःच त्याच्या नशिबाचा म्हणजे करता धरता किंवा तो स्वतः जे काही करणार आहे तो स्वतःच असणार आहे. उसमें आत्मविश्वास होता है, म्हणजे त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असतो. परिश्रमी किसी भी संकट को बहादुरी से झेलता है तथा उससे संघर्ष करता है. म्हणजे जे परिश्रमी किंवा मेहनत करणारी लोक आहेत ते कोणावरती डिपेंड नाही राहत, सो स्वतःची कामं स्वतः करतात. म्हणजे जरी त्यांच्यासमोर काही प्रॉब्लेम्स आले तर त्याचे सोल्युशन ते स्वतःच काढतात. सो हे आहे याचं उत्तर. त्याच्यानंतर खालचा क्वेश्चन आहे, परिश्रम को कामधेनु कहने का क्या आशय है. म्हणजे परिश्रमला कामधेनु असं का म्हटलं आहे. सो याचं आन्सर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्येच मिळणार आहे. परिश्रम कामधेनु है जिससे मनुष्य की सब इच्छाएं पूरी हो सकती है. म्हणजे परिश्रम काय आहे, कामधेनु. कामधेनु ही एक गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची. सो परिश्रम काय आहे, तर कामधेनु गायीसारखाच आहे जो सगळ्या मनुष्याच्या इच्छा पूर्ण करतो. मनुष्य को मरते दम तक परिश्रम का साथ नहीं छोड़ना चाहिए. म्हणजे मनुष्याला मरेपर्यंत कष्ट केलंच पाहिजे, त्याची साथ नाही सोडली पाहिजे. जो परिश्रम के वक्त इनकार करता है वह जीवन में पिछड़ जाता है. म्हणजे जो काम नाही करत किंवा कामाला नकार देतो तो आयुष्यात मागे राहतो. त्यामुळेच काय तर परिश्रम हे काय आहे, कामधेनु. जोपर्यंत तुम्ही काम करत राहणार आहात, तुम्ही परिश्रम करत राहणार, तोपर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण होत राहणार आहेत. आता आहे दुसरा पार्ट, खंड ख, म्हणजे सेकंड पार्ट आहे आपला ख. त्याच्यामध्ये काय विचारलं जातं, तर व्यावहारिक व्याकरण. सो पहिला काय आहे, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए. सो पहिला आहे 2 मार्काला, चंद्रमुख शब्द का समास विग्रह करके समास का भेद लिखिए. म्हणजे हे चंद्रमुख जे आहे त्याचा समास विग्रह करायचा आहे, म्हणजे त्याला फोडून लिहायचं आहे आपल्याला. सो चंद्रमुखचा अर्थ काय येतो, तर चंद्र के समान मुखवाला, म्हणजे ज्याचं तोंड चंद्रासारखं असतं त्याला चंद्रमुख म्हणतात. आणि समास विग्रह झालेला आहे, सो त्याचं समासचं नाव काय येणार आहे, तर कर्मधारय समास. सेकंड आहे
पक्षी शब्द का पर्यायवाची शब्द लिखिए. पर्यायवाची शब्द म्हणजेच काय, तर त्याचे मिनिंग लिहायचं आहे. पक्षीची दुसरी नावं काय असणार आहेत, तर त्याचं आहे पंछी, चिडिया, विहग, गगनचर आणि खेचर. हे सुद्धा आपल्याला एका मार्काला विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे मित्र और सुख शब्दों के विलोम शब्द लिखिए. मित्राचं आणि सुख ह्या दोघांचं विलोम शब्द म्हणजेच काय, तर त्याचे अपोजिट शब्द सांगायचे आहे. सो मित्राचं काय येणार आहे, शत्रू किंवा दुश्मन, आणि सुखचं येणार आहे दुःख. त्याच्यानंतर अनेकार्थी शब्द. अंबर का विभिन्न अर्थ लिखो. अनेकार्थी शब्दाचा अर्थ आहे की एका म्हणजे एक प्रकारे मिनिंग्सच येणार आहेत. सो अंबरचं अजून दुसरे कोणकोणत्या नावाने त्याला ओळखलं जातं, तर त्याच्यामध्ये आहे अंबरला म्हणतात बादल, आकाश, नभ आणि आसमान. हा सुद्धा आपल्याला 2 मार्काला विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर आहे श्रुती समभिन्नार्थ शब्द. दिन आणि दिन के सही अर्थ बताओ. श्रुती समभिन्नार्थाचा अर्थ काय येतो की म्हणजे ऐकायला एकसारखेच वाटतात ते, म्हणजे दिन आणि दिन, बट लिहिताना त्याच्यामध्ये फरक आहे. सो ह्याचा अर्थ सांगायचा आहे. सो हा दिन जो आहे, ह्या दिनचा अर्थ काय आहे, दिन म्हणजे दिवस, आणि हा जो दिन आहे ह्याला दुसरी मात्रा लागलेली आहे. सो ह्या दिनचा अर्थ आहे गरीब, म्हणजे एकाचा अर्थ येतो दिवस आणि एकाचा अर्थ येतो गरीब. अशा प्रकारे श्रुती समभिन्नार्थ शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. त्याच्यानंतर आहे पुत्र आणि बालक शब्दों का अर्थभेद लिखिए. म्हणजे ह्या दोघांमध्ये पुत्र आणि बालकमध्ये काय फरक आहे ह्याचा अर्थ सांगायचा आहे. सो भेद म्हणजेच काय, तर दोघांमध्ये काय डिफरंट आहे. सर पुत्र काय होणार आहे, पुत्र म्हणजे अपना बेटा. पुत्र म्हणजे जो आपला स्वतःचा मुलगा असतो त्याला आपण पुत्र म्हणतो, आणि बालकचा म्हणजे कोई भी लडका, जसं की रस्त्यावरून एखादं कोणतं तरी बाळ चाललं आहे. सो काय म्हणतात, कोणाचं तरी बाळ चाललेलं आहे. सो म्हणजे किसी का तो बालक जा रहा है. आणि पुत्र, ओ मेरा पुत्र है, ओ उसका पुत्र है, म्हणजे तो त्याच्या आई वडिलांचा पुत्र असतो. आणि बालक म्हणजे काय, तो कोणाचाही छोटा मुलगा असू शकतो. त्याच्यानंतर खाली आहे निम्नलिखित संधी विच्छेदों की संधी कीजिए. म्हणजे आपल्याला संधी विच्छेद दिलेला आहे आणि त्यांची संधी करायची आहे. पर प्लस अधीनचं काय होणार आहे, पराधीन. उत प्लस चारणचं होणार आहे उच्चारण. त्याच्यानंतर हे आपल्याला किती मार्काला, सो हे 2 मार्काला, 1 मार्काला हे विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर आहे निम्नलिखित समस्त विग्रह का समस्त पद लिखिए. म्हणजे ह्याचं समस्त विग्रहपदचं समस्त लिहायचं आहे. पवन का पुत्र, म्हणजे जो पवनचा पुत्र आहे तो कोण असणार आहे, त्याला काय म्हणतात, तर पवनपुत्र. माँ और बापचं काय होणार आहे, माँ बाप किंवा माता पिता. त्याच्यानंतर खाली आहे, हे सुद्धा आपल्याला हे एका मार्काला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर हे निम्नलिखित शब्दों के लिए एक शब्द लिखिए. म्हणजे खाली जे दिलेलं आहे त्याच्यासाठी एक शब्द किंवा शब्दसमूहासाठी एक शब्द, एका शब्दामध्ये जर तुम्हाला ह्याचा अर्थ सांगायचा असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल. सो हे सुद्धा आपल्याला 2 मार्क दिलेले 1 मार्काचं आहे. जल में रहने वाला, म्हणजे जो पाण्यात राहतो त्याला काय म्हणतात, तर जलचर म्हणतात. जो साथ पडता है उसे क्या म्हणते है, काय बोलतात, तर सहपाठी. म्हणजे जो तुमचा क्लासमेट असतो तर त्याला तुम्ही हिंदीमध्ये काय म्हणणार आहात, सहपाठी. त्याच्यानंतर आहे निम्नलिखित रेखांकित शब्दों को शुद्ध करके वाक्य दुबारा लिखिए. हे नेहमी सांगितलं आहे की वाक्य दुबारा लिखिए, म्हणजे तुम्हाला आन्सर लिहिताना ह्याच्यामध्ये जे अंडरलाईन केलेलं आहे किंवा याच्या पण अगोदर जे तुम्हाला सांगितले आहे वाक्य दुबारा लिखिए, म्हणजे तुम्हाला आन्सरमध्ये फक्त असं जलचर, सहपाठी फक्त असं नाही लिहायचं आहे. सो ह्याच्यामध्ये हे लिहू शकता, बट तुम्हाला जे सांगणार हे जे आहे हे वाक्य शुद्ध करून लिहायचं आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वाक्य लिहावं लागेल. राधा स्कूल से सीधे अपने ग्रह चली गई. आता हा ग्रह आहे. सो ग्रह म्हणजे काय, हे ग्रहचं जे आहे हे चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं आहे. सो हे गृहला आपल्याला शुद्ध करून लिहायचं आहे, म्हणजे क्लिअर लिहायचं आहे. सो हे कसं येईल, असा हा गृह येईल. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे राधा स्कूल से सीधे अपने गृह चली गई, ग्रह नाही. त्याच्यानंतर आहे श्रवण कुमार अपने माता पिता के लिए पाणी लेने गया. मग पाणीचं काय आहे येणार आहे, हे पाणी जे आहे हे चुकीचं आहे. सो हे पाणी इथे लिहायचं आहे आणि हे वाक्य परत तुम्हाला लिहायचं आहे. पहिला क झाला जो अपठित गद्यांश होते, त्याच्यानंतर ख झाला ग्रामर होता, आणि आता खंड ग जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तक म्हणजे जे तुमचे स्कूलचे जे टेक्स्टबुक आहेत त्याच्यामधून फक्त तुम्हाला एवढे क्वेश्चन्स येणार आहेत. सो पूर्ण हिंदीचा जो पेपर असतो 80 मार्काचा त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ ग्रामरच येतो, जे तुम्हाला लेसनमध्ये शिकवलेलं असतं किंवा लेसनच्या खालचे क्वेश्चन आन्सर्स किती येतात हे तुम्हाला आता पेपर पॅटर्नमधून समजेलच.
पहिला आहे निम्नलिखित गद्यांश को पढ़कर पूछे गए प्रश्नों के उत्तर के लिए सही विकल्प का चयन कीजिए। आता हे जे आहे हा पॅसेज जो आहे हा पॅसेज तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, पण तुम्हाला बुकमध्ये कसे लेसनच्या खालचे बऱ्यापैकी मुलं हे लेसनच्या खालचेच क्वेश्चन आन्सर्स लर्न करून जातात आणि जेव्हा क्वेश्चनच्या लेसनच्या आतमधले क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळेस मुलं कन्फ्यूज होतात। तर कशा प्रकारे ते क्वेश्चन आन्सर्स आपण सॉल्व्ह करायचे आहेत। सो आपल्याला इथे एक पॅराग्राफ दिलेला आहे, म्हणजेच एक गद्यांश दिलेला आहे, पण हा काय आहे तर पठित आहे, म्हणजेच हा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये झालेला आहे। अपठित म्हणजे जो आपण कधीही वाचलेला नसतो। तर बस ऐसे ऐसे करता रहा, मैंने कहा अरे गड़गड़ होती है तो बोला नहीं, फिर पूछा चाकू सा चुभता है तो जवाब दिया नहीं, गोला सा फुटता है तो बोला नहीं, जो पूछा उसका जवाब नहीं, बस एक ही रट लगा रहा है, लगाता रहा कुछ ऐसे ऐसे होता है। हे कोण म्हणतं? वडील म्हणतात। माँ हंसकर, हंसी की हंसी, दुख का दुख, यह ऐसे ऐसे क्या होता है, कोई नई बीमारी तो नहीं, बेचारे का मुंह कैसे उतर गया है, हवाइयाँ उड रही है। आणि हे सगळं आपल्याला स्कूलमध्ये शिकवलेलं असतं। सो त्याच्यावरून आपल्याला हे क्वेश्चन्स करायचे असतात, नाहीतर हे आपल्याला दिलेलंच असतं। ह्या पॅराग्राफवरून आपण हे ह्याचे आन्सर करू शकतो। पहिला क्वेश्चन आहे ऐसे ऐसे कौन करता था, मग ऐसे ऐसे कोण करत होता, तर तो कोण होता? मोहन होता। हे तुम्ही लेसन केला असेल तर तुम्हाला याची उत्तरे येणार आहेत। मग ह्याच्यामध्ये रोहन आहे, सोहन आहे, आहन आहे आणि मोहन आहे। सो मोहन आहे। जर कधी कधी नाही समजलं तर खाली पण जे क्वेश्चन दिलेले असतात त्याच्यामध्ये सुद्धा वरच्या क्वेश्चनचे आन्सर्स असतात, खालच्या क्वेश्चनचे आन्सर्स वरच्या क्वेश्चनमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला नेहमी पेपर हा केअरफुली वाचायचा आहे। सेकंड आहे मोहन के पेट में किस तरह का दर्द हो रहा था, चाकू की चुभन जैसा, गोले की फुटन जैसा, गड़गड़ होने जैसा कि इनमें से कोई नहीं। म्हणजे त्याचे मम्मी पप्पा विचारत होते ना, तुला कसं होतंय, चाकू चुभल्यासारखं वाटतंय का, गोले फुटतात असं वाटतंय का, किंवा गडगडसारखं वाटतंय का, तर तो काय म्हणायचा की हे काही मला होत नाही, मला फक्त असं असं होतंय। मग असं असं म्हणजे काय नक्की। त्याच्यानंतर आहे थर्ड नंबर आहे नई बीमारी की आशंका, माँ की चिंता का क्या कारण था, म्हणजे आईला कुठली काळजी वाटत होती। नई बीमारी की आशंका उसका ऐसे ऐसे कहना, या हर बात में उसका नहीं कहकर जवाब देना, या उपयुक्त सभी। म्हणजे त्याचं बरोबर आहे, कुठली ह्याला कोणता आजार नवीन झालाय का त्याच्या आईला वाटत होतं, त्याच्यानंतर तो फक्त असं असंच का म्हणत आहे, त्याच्यानंतर ह्याला कुठलं हर बात में उसका नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही विचारलं की तो बोलायचं की नाही नाही हे नाही झालंय। मग उपयुक्त सभी म्हणजे हे सगळ्याच गोष्टी त्याच्या आईला सतावत होत्या किंवा तिला टेन्शन आलेलं की ह्याला नक्की काय झालंय। त्याच्यानंतर फोर्थ आहे मैंने कहा अरे गड़गड़ी होती है, यहाँ मैंने शब्द किसके लिए आया है। मग हे इथं कोण म्हणलं मैंने कहा, तर आता आपल्याला इथं वरती पॅसेज दिलाय ना, पिता म्हणले मैंने कहा अरे गड़गड़ी होती है क्या, मग कोण म्हणलं हे, माँ म्हणली, पिता म्हणले, डॉक्टर म्हणले की मास्टर म्हणले, तर पिता म्हणाले। त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे मोहन के पेट दर्द का असली कारण क्या था, दूषित भोजन करना, अस्वच्छ जल पीना, गृहकार्य पूरा न करना की पेट में चोट लगना। म्हणजे त्याचं काय होतं, त्याच्या पोटामध्ये खरं का दुखत होतं, तर त्याचं खरं कारण काय आहे, गृहकार्य पुरा न करणं, म्हणजे त्याने त्याचा अभ्यासच केला नव्हता, त्यामुळे तो बोलत होता की माझ्या पोटात असं असं होतंय। सो ह्याची उत्तरे लिहिताना फक्त तुम्हाला हा टाकायचा आहे, खंड ग टाकायचा आहे, त्याच्यानंतर थर्ड नंबर येणार आणि त्यानंतर वी, आणि वीचा जो आन्सर आहे तो येणार आहे, ग टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त आन्सर लिहायचा आहे, बाकी तुम्हाला काही लिहायचं नाही आहे, कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी असणार आहे। त्यानंतर आहे निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 3 प्रश्न के उत्तर लगभग 25 से 30 शब्दों में लिखिए। हा कितीला आहे तर 3 जे क्वेश्चन लिहायचे आहेत तर त्याचे आपल्याकडे 6 मार्क्स आहेत, म्हणजे एक क्वेश्चन आपला 2 मार्क्सला असणार आहे। सो आपल्याकडे 4 क्वेश्चन दिलेले आहेत, तर 4 मधले आपल्याला 3च लिहायचे आहेत। तर पहिला काय आहे, माँ मोहन के ऐसे ऐसे कहने पर क्यों घबरा गई थी। म्हणजे पहिले सगळे क्वेश्चन तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, जे तुम्हाला सोपे वाटतात ते तुम्हाला पहिले सॉल्व्ह करायचे आहेत, आणि जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर तुम्ही राहिलेले म्हणजे नंतर सॉल्व्ह केले तरी चालतील, पण कधी जेव्हा तुमचा पेपर कव्हर होणार आहे त्यानंतर तुम्ही एंडिंगला ते सॉल्व्ह करायचे आहेत। आणि जर तुम्हाला ह्या तिन्हीमध्ये मग वाटतं की हां मी हे पूर्ण व्यवस्थित केलेले आहे, सो तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही आहे। तर पहिला आहे माँ मोहन के ऐसे ऐसे करने पर क्यों घबरा गई थी।
तुम्हाला पेपरमध्ये फक्त आन्सरच लिहायचं आहे. सो आन्सर काय लिहिणार आहात, 1 दाखवायचा आहे आणि त्या ॲरो करून आन्सर लिहायचं आहे. मोहन के पेट में दर्द था, वह रह रहकर कराता था. म्हणजे राहून राहून तो असं विवळणे किंवा असा आवाज करत होता. पूछने पर बस यही कहता था कि उसके पेट में ऐसे ऐसे हो रहा है. आणि विचारलं की सांगायचं की माझ्या पोटात असं असं होतंय. माँ समझ नहीं पा रही थी की आखिर यह बीमारी कौन सी है. आईला कळतच नव्हतं की नक्की हा आजार कोणता आहे. यही कारण है की वह ऐसे ऐसे कहने पर माँ घबरा रही थी. आणि हेच कारण होतं की त्याच्या आईला भीती वाटत होती की नक्की याला झालंय काय, की हा असं काय करतोय. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, नागराजन के अल्बम हिट जाने के बाद राजप्पा के मन की क्या दशा हुई. म्हणजे ज्यावेळेस त्याचे अल्बम हिट झाले नागराजचे, त्यावेळेस राजप्पाचं म्हणजे अवस्था काय झाली होती. सो ह्याचं उत्तर काय येणार आहे, तर आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे, नागराजन के अल्बम हिट म्हणजेच काय, लोकप्रिय हो जाने के बाद राजप्पा कूडने लगा म्हणजेच काय, आतून त्याला असं जलसी फील व्हायला लागले. उसका विद्यालय जाने का मन न होता, मग त्याला शाळेमध्ये जाऊ वाटत नव्हतं. वह दोस्तों से भी दूर रहने लगा, आणि तो मित्रांपासून लांब लांब राहायला लागला. अब वह अपने अल्बम को बार बार पलट कर देखने लगा, आणि मग काय करायला लागला, तो त्याचा अल्बम म्हणजे आलटून पालटून बघायला लागला. अब उसके मन में अल्बम से चिड़ होने लगी थी, आणि आता त्याला त्या अल्बमचा खूप राग यायला लागला. वह सोचने लगा था की मेरा अल्बम कूड़ा है, आणि मग त्याला वाटायला लागलं की माझा अल्बम कूड़ा म्हणजेच कचरा आहे, याचा काहीच काम नाही आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, मोहन पेट दर्द का बहाना क्यों बनाता है. 3 नंबरचा क्वेश्चन विचारला आहे की मोहन पेट दर्दचा बहाना म्हणजे त्याच्या पोटात दुखतंय असं त्याने खोटं का सांगितलं किंवा बहाना का बनवतो, नाटक करत होता ना तो. सो उत्तर आहे, मोहनने छुट्टी का पूरा महीना खेलकूद कर आनंद मनाते हुए बिताया था. म्हणजे मोहन पूर्ण महिनाभर काय करत होता, टाइमपास करत होता. म्हणजेच काय, खेळलं पण पाहिजे, पण त्याच्यासोबत आपल्याला स्कूलचा जो होमवर्क आहे तो सुद्धा कंप्लीट करणं तेवढंच गरजेचं आहे. पण त्याने तो केला नव्हता, तो फक्त खेळत होता, आनंद घेत होता. उसने अपना स्कूल का काम पूरा नहीं किया था, आणि त्याने त्याचं वर्क कंप्लीट केलं नव्हतं. दूसरे ही दिन स्कूल खुलने वाला था, अचानक उसे याद आता है कि उसका स्कूल का काम पूरा नहीं हुआ है, इसलिए वह पेट दर्द का बहाना शुरू कर देता है. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस स्कूल ओपन होणार असतं त्यावेळेस त्याला कळतं की अरे बापरे, माझा तर अभ्यासच झालेला नाही आहे. मग तो नाटक करायला लागतो की माझ्या पोटामध्ये दुखतं आहे, आणि बहाना शुरू करता है. उसे लगता था कि उसका यह बहाना उसे स्कूल जाने से बचा लेगा, आणि त्याला काय वाटत होतं की मी जर असं नाटक केलं तर मग मला शाळेमध्ये जायला लागणार नाही, आणि हे जे माझं नाटक आहे हे मला शाळेत जाण्यापासून थांबवेल. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा आहे, लेखक ने राजप्पा के टिकट इकट्ठा करने की तुलना मधुमक्खी से क्यों की. म्हणजे लेखकाने राजप्पाचं जे तिकीट गोळा करण्याची जे काम होतं त्याची तुलना मधुमक्खी म्हणजेच काय, मधमाशीशी किंवा हनीबीशी का केली. तर उत्तर आहे, जिस प्रकार मधुमक्खियों घूम घूम कर फूलों से मकरंद चूसकर उसे अपने छत्ते में लाती है. म्हणजे ज्या प्रकारे मधमाशा म्हणजे त्यांच्या पोळ्यातून जातात, नंतर शोधून शोधून फुलांमधनं मध घेऊन येतात, त्याचप्रमाणे लाती है और परिश्रम से शहद बनाती है, उसी प्रकार राजप्पा भी सुबह उठकर 8 बजे घर से निकलकर तिकीट जमा करने निकल जाता था. म्हणजे त्या कशा कष्ट करून फुलं शोधून त्याच्यामधनं मध घेऊन येतात, त्याच प्रकारे राजप्पासुद्धा लवकर उठून, म्हणजे लवकर म्हणजे किती, 8 वाजता उठून घरातून जाऊन तिकीट जमा करून आणत असायचा. और एक दुर्लभ तिकीट बड़ी मुश्किल से एकत्र करता हुआ अल्बम को सजाता था. म्हणजे खूप कष्ट करून तो सगळे तिकीटं जमा करत होता. म्हणजे त्याला मुश्किल म्हणजे खूप म्हणजे संकटाचा सामना करावा लागत होता किंवा त्याला खूप कष्ट करावे लागत होते. इसी विशेषता से राजप्पा की तुलना मधुमक्खियों से की गई है. आणि त्याचमुळे राजप्पाची तुलना ही मधुमक्खींसोबत केलेली आहे. म्हणजे जशा मधुमक्खी कष्ट करतात तसं राजप्पाने सुद्धा कष्ट करून त्याचा अल्बम सजवला होता. नंतर आहे सेकंड पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला, आणि त्याची उत्तर आपल्याला द्यायची आहे. सो हा पॅरेग्राफ पण आपल्याला 5 मार्कला विचारलेला आहे. मेहनत अपने पद्यांश आहे. सो म्हणजे गद्यांश म्हणजेच काय, तर पॅरेग्राफ असणार आहे, आणि पद्यांश म्हणजे आपली पोयम असणार आहे. सो मेहनत अपने लेख की रेखा, मेहनत से क्या डरना, कल गैरों की खातिर की, आज अपनी खातिर करना, अपना दुख भी है साथी अपना सुख भी एक,
अपनी मंजिल सच की मंजिल अपना रस्ता नेक साथी हात बडाना. सो ही पोयमसुद्धा तुम्हाला झालेली आहे. सो त्याच्यावरून हे क्वेश्चन्स विचारलेले आहे. मनुष्य अपना भाग्य किसके सहारे बदल सकता है. सो मनुष्य त्याला जर आपलं भाग्य बदलायचं आहे तर तो कशाच्या सहारे बदलू शकतो. रत्न के सहारे, धन के सहारे, मेहनत के सहारे की किस्मत के सहारे. सो मेहनत के सहारे. सेकंड आहे हमारी मंजिल क्या है, म्हणजे आपली मंजिल काय आहे. सो सत्य, झूठ, छल की फरेब. सो आपली मंजिल कशी आहे, सत्याची आहे. सो सत्य की मंजिल. हमारा रास्ता कैसा होना चाहिए, साफ सुथरा, पथरीला, नेक की बुरा. सो आपला रास्ता नेक म्हणजेच सत्याचा असायला हवा. फोर्थ आहे कविता में हात बढ़ाने की बात क्यों कही गई है, म्हणजे असं का सांगितलं आहे की साथी हाथ बढ़ाना. तर सहारा देने के लिए, हाथ मिलाने के लिए, शक्ती आजमाने के लिए या अपना प्रभाव जमाने के लिए. म्हणजे एकमेकांना सहारा देऊन आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे सहारा देने के लिए. त्यानंतर आहे कल गैरों के खातिर की यहाँ गैरो किसे कहा गया है, म्हणजे ह्याच्यामध्ये गैर कोणाला म्हटलं आहे. अंग्रेजों के लिए, जमीनदारों के लिए, किसानों के लिए की क और ख दोनों के लिए. सो किसानों के लिए तर म्हणू शकत नाही. अंग्रेज म्हणजेच काय, ज्यांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांच्यासाठी सुद्धा एकजुटीने सगळेजण उभे राहिले म्हणून आपला देश स्वतंत्र झाला. आणि जमीनदार म्हणजेच काय, तर जे म्हणजे लोकांच्या जमिनी गहाण ठेवतात आणि मग ते पैसे घेतात. सो त्यांच्यावरती पण हे जी पोयम आहे ही सूट करते. म्हणजे आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील, तर आपण एकमेकांनी मिळून मिसळून काम केलं तर हे काम सोपं होईल आणि आपल्यावरती कोणीच राज्य करू शकणार नाही. सो हे अंग्रेजांसाठी पण येतं आणि जमीनदारांसाठी पण येतं. त्याच्यानंतर त्याच्यामधलं सेकंड आहे 6 मार्कला येणार आहे हा. निम्नलिखित प्रश्नों में से किसी 3 प्रश्न के लगभग 25 से 30 शब्दों में उत्तर लिखिए. सो प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्सला येणार आहे. तर ह्याच्यामध्ये पण 4 क्वेश्चन दिलेले आहेत आणि ह्याच्यामधलं आपल्याला 3 लिहायचे आहेत. तर पहिला आहे सागरने रस्ता छोड़ा, पर्वत ने शीश झुकाया, साहिर ने ऐसा क्यों कहा है. सो ह्याच्यामधले सुद्धा तुम्ही 4 पैकी 3 लिहू शकता. तर ह्याचे आन्सर आपण बघूया. तुम्हाला फक्त आन्सर लिहायचे आहेत, क्वेश्चन लिहायचा नाही आहे. सो उत्तर काय आहे, कवि साहिर लुधियानवी ऐसा इसलिए कहते हैं क्योंकि उनका मानना है कि साथ मिलकर हम बड़ी से बड़ी कठिनाइयों का बड़े ही आराम से हल निकाल सकते हैं. म्हणजे ह्याचं पोयम ज्यांनी लिहिलेली आहे त्यांचं नाव काय आहे, त्या कवीचं नाव आहे साहिर लुधियानवी. ते असं म्हणतात की जर आपण एकमेकांनी मिळून काम केलं तर आपल्यापुढे कुठलंही मोठं संकट असेल तर आपण त्याला आसानीसे हरवू शकतो आणि त्याच्यावरती आराम से हल निकाल सकते, म्हणजे त्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन आपण आरामात काढू शकतो. साथ मिलकर काम करने से हर काम आसान हो जाता है. आणि एकत्रित जेव्हा आपण काम करतो तेव्हा प्रत्येक काम हे काय होतं, सोपं होऊन जातं. साहसी व्यक्ती बड़े से बड़ी बाधाओं पर आसानी से विजय पा लेते हैं. साहसी व्यक्ती म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे म्हणजे सहनशीलता असते ते लोक आहेत, ती ना खूप म्हणजे कितीही मोठे त्यांच्याकडे जर अडचण आली, त्यांच्यासमोर कितीही मोठं जर काही प्रॉब्लेम्स आला तर ते आरामात त्याच्यावरती विजय मिळवतात. म्हणजेच काय, तर त्या सिच्युएशनमधून ते आरामात बाहेर पडतात. क्योंकि एकता और साहस में बहुत बल होता है. कारण एकता म्हणजेच काय, एकत्रित मिळून मिसळून राहणं आणि साहस म्हणजे सहनशीलता, याच्यामध्ये खूप बल म्हणजेच काय, तर ताकद असते. जिसके साथ हर जंग जीती जा सकती है. म्हणजेच काय, त्याच्यासोबत प्रत्येक लढाई जिंकली जाऊ शकते. और जिसके बल पर पर्वत और सागर को भी पार किया जा सकता है. आणि ज्या परिश्रमावरती आपण बल म्हणजे जे आपल्याकडे जी ताकद आहे, जे साहस आणि एकताची जी ताकद आहे त्याच्यावरती आपण म्हणजे पर्वताला पण पार करू शकतो आणि सागर पण पार करून आपण जाऊ शकतो. म्हणजेच काय, सांगण्याचा उद्देश असा आहे की कितीही मोठं काही संकट आलं तर त्याच्यातून तो व्यक्ती आरामात बाहेर निघू शकतो. सेकंड आहे गीत में सीने और बाहों को फौलादी क्यों कहा गया है. तर त्या गीतामध्ये म्हणजेच या पोयममध्ये आपली जी सीना जे आहे त्यांना सीना आणि बाहूंना फौलादी का म्हटलं आहे, म्हणजे लोखंडासारखे असं का म्हटलं आहे. सो उत्तर आहे कविता में कवि ने सीने और बाहों को फौलादी इसलिए कहा है क्योंकि हमारे इरादे मजबूत है. कारण आपले इरादे म्हणजेच आपल्याला जे काही करायचं आहे ते आपले इरादे जे आहेत ते मजबूत आहे. किसी भी कठीण परिस्थिती में से निकलने के लिए हमारे बाजुओं में अपार शक्ती है. आणि कुठलंही संकट जर आलं तर आमच्या म्हणजे हातामध्ये तेवढं बळ आहे, तेवढी शक्ती आहे. हमारी बाहें इसलिए भी फौलादी है क्योंकि इसमें हमारे असीम कार्य करने की क्षमता का भी पता चलता है. त्यामुळे आमची बाहे जी आहेत ही फौलादी आहेत, म्हणजे लोखंडासारखी आहे. तुम्ही कितीही आमच्यावरती प्रहार केले, काही जरी केले तरी आम्ही थांबणार नाही आता आमचा विजय मिळवल्याशिवाय. म्हणजेच काय, आमच्याकडे
ते कार्य, असीम कार्य म्हणजे खूप किती जरी कठीण कार्य असलं तर आम्ही ते पूर्ण करू शकतो, ही क्षमता म्हणजेच ही आमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. हम हमारी बाहों या मजबूतों की सहायता से हर मुश्किल से मुश्किल काम कर सकते हैं. आणि आम्ही आमच्या या ताकदीवरती मुश्किलातलं मुश्किल किंवा कठीणातलं कठीण काम करू शकतो. हम इतने मेहनतकश लोग हैं, अपनी मेहनत के बूते पर पूरी दुनिया को जीत सकते हैं. मेहनतकश लोक म्हणजेच काय, तर आम्ही एवढे मेहनती लोक आहोत की आमच्या मेहनतीच्या जोरावरती आम्ही पूर्ण दुनियेला जिंकू शकतो. त्याच्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, चांद के पोशाख के बारे में कविता में क्या कहा गया है. म्हणजे चंद्राचा जो पोशाख आहे त्याच्याबद्दल कवी काय म्हणतो, तर उत्तर आहे, चांद ने पूरे आकाश को अपना पोशाख बना लिया. म्हणजे चंद्राने पूर्ण आकाशाला आपला पोशाख म्हणजेच काय आपला ड्रेस बनवलेला आहे, जिसमें तारे चढे किंवा जडे हैं. म्हणजे त्याच्यावरती म्हणजे तारे लावलेले आहेत, चंद्राच्या ड्रेसवरती तारे लावलेले आहेत. इस पोशाक में चांद इस तरह लिपटा है कि उसके बीच से केवल उसका गोल मटोल चेहरा ही दिखाई देता है. आणि ते जे चांदण्या आहेत किंवा जे छोटे छोटे स्टार्स आहेत त्याला अशा बिलगलेल्या आहेत की असं वाटतं की जसं की त्याच्यामधनं फक्त आणि फक्त चंद्राचा जो गोलमटोल म्हणजेच काय, तो एकदम हेल्दी गोलमटोल, एखादा मुलाचा कसं असतं हेल्दी असतो तो गोलमटोल दिसतो, तशा प्रकारे फक्त आणि फक्त चंद्राचा चेहराच दिसतो आहे असं कवी म्हणत आहे. म्हणजेच काय, तर त्याच्या ड्रेसचं एक कौतुक केलेलं आहे. त्याच्यानंतर 4th नंबरचा आहे, निम्नलिखित कविताओं की पंक्तियों की व्याख्या कीजिए. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये पोयम दिलेली आहे. सो हे पोयम दिलेली आहे आपल्याला आणि याचा अर्थ सांगायचा आहे. तर याच्यामध्ये दर्याचा अर्थ आहे नदी, जर्रा म्हणजेच कण, सेहरा म्हणजेच रेगिस्तान आणि राई म्हणजे सरसो. प्रस्तुत पंक्तियों में कवि एकता की ताकत को स्पष्ट करते हुए बताते हैं. म्हणजे ह्या ज्या ओळी आहे, पंक्तिया म्हणजेच काय, ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईनमधनं कवीला सांगायचं आहे की एकता म्हणजे एकत्रित राहणं आणि एकताची जी ताकद आहे ती कशी काम करते. एक बूंद मिलकर दर्या बन जाता है. म्हणजे एक पाण्याचा थेंब, बूंद म्हणजेच एक पाण्याचा थेंब मिळून दर्या म्हणजेच काय, तर नदी बनते. और बाद में वह विशाल समंदर बन जाता है. आणि नदीचा मिळून पुढे काय होतं, तर समुद्र किंवा म्हणजेच काय, तर नदी ही कोणाला जाऊन मिळते, समुद्राला मिळते. इसी प्रकार छोटे छोटे अनेक बालू के कणों के मिल जाने से बड़े बड़े रेगिस्तान बन जाते हैं. रेगिस्तान म्हणजेच काय, तर वाळवंटे जे डेझर्ट असतात. सो डेझर्टमध्ये काय असतं, वाळूचे छोटे छोटे कण असतात. म्हणजेच काय, तर छोट्या छोट्या वाळूच्या कणांनी काय होतं, तर मोठा डेझर्ट म्हणजेच रेगिस्तान बनू शकतं. छोटे छोटे राई के दाने एक साथ मिल जाने पर पर्वत बना देते हैं. राई के दाणे म्हणजेच काय, जे पर्वतावरती जे खडे असतात ते कसे असतात, जे छोटे छोटे आहेत असं कवीला म्हणायचं आहे. राई म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये जे आपण मोहरी वापरतो, जी मस्टर्ड असते त्याला म्हणतात राई. सो असे छोटे छोटे कण बनून काय होतं, पर्वत बनतो. यदि इसी तरह सभी मनुष्य एक दूसरे के साथ मिलकर काम करे तो अपने भाग्य को बदल सकते हैं. आणि त्याच प्रकारे जर एकत्रित मिळून सगळ्यांनी काम केलं तर आपण एकमेकांचं भाग्य बदलू शकतो. म्हणजे जे आपल्यावरती जी वाईट वेळ आहे ती आपण घालवून देऊ शकतो. अर्थात एक साथ मिलकर काम करने से बड़े लक्ष्य को भी प्राप्त किया जा सकता है. आणि म्हणजेच काय, तर एकमेकांना अशी मिळून जर आपण काम केलं तर बडे लक्ष्य म्हणजे जे आपलं ध्येय आहे, जिथवर आपल्याला पोचायचं आहे, जे आपलं ड्रीम आहे ते आपण अचीव करू शकतो. त्यानंतर आहे, निम्नलिखित प्रश्नों में से किसी एक प्रश्न का उत्तर लगभग 50 से 60 शब्दों में दीजिए. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 क्वेश्चन दिलेले आहेत, तर त्याच्यामधला आपल्याला एकच क्वेश्चन लिहायचा आहे. सो तो किती मार्काला आहे, तर 3 मार्कला आहे. आणि हे जे क्वेश्चन आहेत हे आपल्याला बालराम कथामधले दिलेले आहेत. म्हणजेच काय, तर बालराम कथामध्ये आपल्याला किती म्हणजे हे जेवढे बालराम कथाचे लेसन्स येणार आहेत, सो त्याच्यामधलं आपल्याला फक्त आणि फक्त 6 मार्काचे क्वेश्चनच आपल्याला एक्झामला विचारले जाऊ शकतात. तर पहिला आहे जो मोठा लिहायचा आहे, 50 ते 60 शब्दांमध्ये लिहायचा आहे, तो 3 मार्काला एक असणार आहे आणि खाली जे आहे ते 1-1 मार्काला असणार आहेत. सो ह्याच्यामधलं पहिलं आहे, मी तिन्ही सॉल्व्ह करून दाखवणार आहे. का, कारण तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचा क्वेश्चन विचारतील हे माहीत नाही, त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्वेश्चनसाठी प्रॉपर असलं पाहिजे असं मला वाटतं. सो पहिला आहे, राम अपने साथ सीता को वन क्यों नहीं ले जाना चाहते थे. उत्तर आहे, राम जानते थे कि वन
का जीवन और महल के जीवन में जमीन आसमान का अंतर है. म्हणजे श्रीरामांना माहिती होतं की वनामध्ये राहणं खूप कठीण आहे आणि महालामध्ये जसं ऐशोआरामात आपण राहतो तसं वनामध्ये राहायला मिळणार नाही. सो काय काय प्रॉब्लेम्स असतात हे श्रीरामांना त्यांच्या मनामध्ये वाटत असतात, तेच आपल्याला इथे एक्सप्लेन करायचे आहेत. वे वन के जीवन को बहुत ही कठीण मानते थे. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की वनातलं जीवन खूप कठीण असतं आणि खरंच ते खूप कठीण असतं. वहाँ खाने पीने की कोई व्यवस्था न थी. म्हणजे वनामध्ये खाण्यापिण्याची कुठलीच व्यवस्था नसते, न रहने का कोई ठिकाणा. त्यामुळे आपण कुठे राहणार, काय राहणार हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. कदम कदम पर कठिनाइयाँ मिलती है. आणि वेळोवेळी कठीणाई म्हणजे कुठलं संकट आपल्या समोर येईल हे आपण सांगू शकत नाही. जंगली जीवों और निशाचरों का हमेशा भय बना रहता है. जंगली जीव म्हणजेच काय, जे जंगली प्राणी असतात ते, आणि निशाचर म्हणजेच काय, जे रात्र झाल्यावर जे किडे मकोडे किंवा जे म्हणजे जंगली जे प्राणी आहेत, जे छोटे मोठे जे काय आहेत ते जे फक्त रात्रीच बाहेर निघतात, ह्यांची सुद्धा भीती नेहमी राहते. सीता महलों में पली पडी थी. म्हणजे सीता महालामध्ये राहिलेली होती, महालाची राणी होती. ऐसा जीवन वह कैसे जी सकती थी. आणि सीता कसं राहू शकते, लहानपणापासून ती महालामध्ये राहिलेली आहे आणि ती हे जीवन कसं जगू शकते. यही सोचकर राम अपने साथ सीता को वन नहीं ले जाना चाहते थे. आणि हेच सगळं विचार करून श्रीराम माता सीतेला वनामध्ये घेऊन जाऊ इच्छित नव्हते, म्हणजे त्यांना घेऊन जायचं नव्हतं. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, भरत को पिता दशरथ की मृत्यू का समाचार किसने दिया और कैसे. म्हणजे भरतला पिताचा म्हणजे त्यांचे जे वडील होते दशरथ यांच्या मृत्यूचा समाचार म्हणजेच काय, त्यांची न्यूज कोणी सांगितली. कारण ज्यावेळेस त्यांचे पिता दशरथ वारले होते त्यावेळेस भरत त्यांच्या आजीच्या घरी होते, म्हणजेच त्यांच्या अजोळत होते, आईच्या घरी होते. सो अयोध्या लौटने के पश्चात भरत की आंखें अपने पिता को ढूंढ रही थे. म्हणजे अयोध्येवरून जेव्हा परत आले भरत त्यावेळेस त्यांना त्यांच्या वडिलांना भेटायचं होतं. वह अपने पिता से मिलने के लिए बहुत व्याकुल थे. म्हणजे त्यांना खूप असं एखाद्या गोष्टीचं हे असतं ना की नाही मला भेटायचं, कारण त्यांना अगोदर एक स्वप्न पडलेलं, त्यामुळे ते खूप घाबरले होते. त्यांना असं वाटत होतं की माझ्या वडिलांना काहीतरी झालं आहे, म्हणून ते घाईघाईमध्ये त्यांच्या आजोळवरून हे दशरथ राजांच्या म्हणजे राज्यामध्ये यायला निघाले होते. उन्होंने महाराज को उनके महल में भी ढूंढा परंतु उन्हें महाराज वहाँ नहीं दिखे, जिसके कारण वह बहुत चिंतित हो गए. आणि मग ते खूप व्याकुळ झाले होते भेटायला. आणि मग जेव्हा त्यांनी दशरथ राजांच्या महालामध्ये जाऊन बघितलं की राजा आहेत का तिथं, तर ते तिथं पण नव्हते. त्यामुळे ते खूप चिंतित झाले, म्हणजेच काय त्यांना खूप टेन्शन आलं. फिर उन्हें अपनी माता कैकेयी के द्वारे पता चला की उनके पिता अब इस दुनिया में नहीं रहे. मग त्यावेळेस त्यांना त्यांची जी आई होती कैकेयी तिच्याकडनं कळलं की आता तुझे वडील या जगामध्ये राहिले नाहीत. पिता के निधन का समाचार सुनकर भरत बहुत शोक में डूब गए. आणि आपले वडील आता या जगात नाही आहेत म्हटल्यावरती त्यांचं दुःख काय झालं, खूप झालं. आणि म्हणजे ते असं म्हणजे खूप दुःखामध्ये डुबून गेले. बहुत विलाप करने लगे. म्हणजे जे दुःखामध्ये आपण बडबड करतो किंवा ओरडणं किंवा त्रास करून घेणं स्वतःला, और विलाप करते करते पछाड खाकर गिर गए. आणि ते म्हणजे स्वतःला त्रास करण्यामध्ये ते काय होतात की चक्कर येऊन खाली पडतात. अशा प्रकारे राजा दशरथ यांच्या निधनाची वार्ता जी आहे ती त्यांच्या आईने त्यांना सांगितली होती. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, शूर्पणखा रावण के पास क्यों गई. म्हणजे शूर्पणखा रावणाकडे का गेली होती. शूर्पणखा लक्ष्मण द्वारा अपने अपमान से दुखी थी. शूर्पणखेला खूप म्हणजे राग आला होता किंवा ते अपमानित झाली होती, तिला बदला घ्यायचा होता, कारण श्री लक्ष्मणांनी तिचा खूप अपमान केला होता. उसे रावण को धिक्कारते हुए उसकी शक्ति को ललकारा और उससे कहा कि उसके शक्ति का क्या फायदा. म्हणजे ललकारा म्हणजेच काय, तर त्याला डिवचणं की तुझ्या अशा शक्तीचा काय फायदा, जी स्वतःच्या बहिणीची रक्षा नाही करू शकत, तू एवढा बलवान असून फायदा काय, किंवा तू काय करायचंय मला तुझ्या शक्तीला, असं ती त्याला ललकारत होती. म्हणजेच काय, तर उकसवत होती भांडण करण्यासाठी. यदि उसके होते हुए उसकी बहन की यह दुर्गति हो रही है. कारण लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते ना, त्यामुळे ती बोलत होती की तुझ्या बहिणीची अशी दुर्गती झालेली आहे, तर तू माझा असा भाऊ असून फायदा काय, जे लोक तुला सगळे घाबरतात पण तू तुझ्या बहिणीची रक्षा पण नाही करू शकत आहे, असल्या तुझ्या शक्तीचा फायदा काय, असं म्हणून ती त्याला चिडवत होती. अपने साथ हुए अपमान का बदला लेने के लिए उकसाने के उद्देश्य से वह रावण के पास गई थी. म्हणजेच काय, तर तिचा जो झालेला अपमान होता त्याचा त्याने बदला घेतला पाहिजे, रावणाने बदला घेतला पाहिजे, म्हणून ती त्याला उकसवत होती. म्हणजेच त्याला प्रोत्साहित करत होती की तू रामाकडे जा आणि राम आणि लक्ष्मणाचा तसा बदला घे, म्हणून शूर्पणखा रावणाजवळ गेली होती. त्यानंतर पुढे आहे, निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 3 प्रश्न के उत्तर दीजिए. म्हणजे वन वर्डमध्ये सांगायचे आहेत आपल्याला आन्सर. हे किती आहे, 1 मार्कला 1 क्वेश्चन आहे.
राम के लिए वनवास किसने मांगा? तर याचं उत्तर काय येणार आहे? तर कैकेयी. सो कसं लिहिणार तुम्ही ह्याची आन्सर? राम के लिए वनवास कैकेयी ने मांगा था. सेकंड क्वेश्चन आहे कैकेयी राज ने भरत को किसके साथ विदा किया? आणि उत्तर आहे कैकेयी राज ने भरत को 100 रथों तथा सेना के साथ विदा किया था. म्हणजे जेव्हा त्याच्या आजोबांनी जेव्हा भरत दशरथ राजांच्या राज्यामध्ये यायला निघाला त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत 100 रथ दिले होते आणि खूप सारी सेना दिली होती. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे चित्रकूट अयोध्या से कितने दूर था? सो 4 दिन. लिहिताना कसं? चित्रकूट अयोध्या से 4 दिन की दूरी पर था. अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. म्हणजे एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला विचारतील तेव्हा असं त्याचा नंबर टाकायचा आहे आणि त्याचे आन्सर्स लिहायचे आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे दशरथने प्राण कब त्यागे? म्हणजेच काय? दशरथ राजाचा मृत्यू कधी झाला? तर आन्सर आहे राम के वनगमन के छठे दिन दशरथने अपने प्राण त्यागे. म्हणजे ज्यावेळेस श्रीराम जाऊन 6 दिवस झाले त्या दिवशी राजा दशरथाने आपले प्राण सोडले. त्यानंतर आहे जटायु कौन था और राम लक्ष्मण से वह कहाँ मिला था? आणि आन्सर आहे जटायू एक विशालकाय गिद्ध था. विशालकाय म्हणजेच काय? खूप असं बलाढ्य गिधड होता. वह दशरथ का मित्र था. पण तो कोण होता? दशरथ राजाचा मित्र होता. आणि तो कुठे मिळाला त्यांना? राम लक्ष्मण से उनकी भेट पंचवटी मार्ग में हुई थी. म्हणजे ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण पंचवटीला चालले होते त्यावेळेस रस्त्यामध्ये त्यांची भेट ही ह्या जटायू नावाच्या गिधडाशी झाली होती. निम्नलिखित विषय पर दिए गए संकेत बिंदु के आधार पर लगभग 120 शब्दों में अनुच्छेद लिखिए. अनुच्छेद म्हणजेच काय? तर पॅराग्राफ रायटिंग करायचं आहे. सो पहिला काय दिलेला आहे? व्यायाम. व्यायामचे संकेत बिंदू म्हणजेच काय? पॉईंट दिलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला लिहायचं आहे व्यायाम की आवश्यकता. दुसरा येणार आहे आपला व्यायाम के प्रकार. त्याच्यानंतर येणार आहे स्वास्थ्य पर प्रभाव. म्हणजे व्यायाम केल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय प्रभाव होऊ शकतो. सो हे तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करणार, कारण ह्याच्यामध्ये जर एक्सप्लेन करत राहिलं तर खूप वेळ होईल आणि आपला व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. सो अजून तो मोठा होईल. त्यामुळे तुम्हाला हे जे अनुच्छेद लेखन आहे ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर अनुच्छेद नावाची एक फाईल आहे. सो त्याच्यामध्ये हा तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल. त्यानंतर सेकंड अनुच्छेद लेखन आहे हमारा विद्यालय. सो हमारा विद्यालयाचे पण आपल्याला संकेत बिंदू म्हणजेच पॉईंट्स दिलेले आहे. सो त्याच्यानुसार आपल्याला हा सुद्धा अनुच्छेद लेखन कंप्लीट करायचं आहे. विद्यालय का अर्थ चारों तरफ पेड़ पौधे अन्य सुविधा. सो हे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिसून जाईल किंवा भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण एक्सप्लेन केलेलं दिसेल. त्यानंतर थर्ड नंबरचा अनुच्छेद लेखन आहे मेरा प्रिय त्योहार होली. त्याच्यानंतर होलीमध्ये सुद्धा तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत. पॉईंटनुसार तुम्हाला अनुच्छेद लेखन करायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही अनुच्छेद लेखन करू शकता. हे सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. त्यानंतर खाली दिलेला आहे निम्नलिखित किसी भी एक विषय पर पत्र लेखन कीजिए. सो पहिला आहे मित्र को परीक्षा में प्रथम आने पर बधाई पत्र लिखिए और अपने मामाजी को जन्मदिन के उपहार के लिए धन्यवाद पत्र लिखिए. मी दोन्हीही लेटर अगोदर म्हणजे याचा व्हिडिओ टाकलेला आहे. सो तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर हिंदी पत्रलेखनवरती याचे व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील. सो त्याच्यामध्ये पूर्णपणे मी एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे. हे दुसरं लेटर आहे. सो हे लेटरसुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला लेटर कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर आहे निम्नलिखित संकेतों के आधार पर 80 से 100 शब्दों में कहानी लिखकर उसे शीर्षक दीजिए तथा लिखे. हे कितीला येणार आहे? तर तुम्हाला 6 मार्काला येणार आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे असे पॉईंट दिलेले असणार आहेत. त्यानुसार तुम्हाला ती स्टोरी बनवायची आहे. सो हे सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टवरती जे हिंदीचे कथालेखन आहेत त्याच्यामध्ये हे भेटून जाईल. सो त्याच्यामध्ये मी हे पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. सो अशा प्रकारे जर तुम्ही स्टोरी कंप्लीट केली तर तुम्हाला पूर्णपणे मार्क्स हे मिळू शकतात. त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे जो 5 मार्काला विचारला जाऊ शकतो. चित्र में दिखाए गए दृश्य घटना का कल्पना शक्ति के आधार पर लगभग 100 शब्दों में वर्णन कीजिए. म्हणजे हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे सो तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये काय काय दिसते हे तुमच्या हिशोबाने तुम्हाला लिहायचं आहे. सो हे किती मार्काला असणार आहे? 5 मार्काला असणार आहे. सो मी हे लिहून दाखवलेलं आहे.
अशा प्रकारे तुम्हाला चित्रवर्णन करायचं आहे, फक्त आन्सरच तुम्हाला लिहायचं आहे। तर ह्याच्यामध्ये पहिलं काय, यह दृश्य समुद्री तट का है, म्हणजे हे कुठलं आहे तर बीचवरचं आहे, म्हणजे समुद्र तट म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरचं आहे। सूर्य अपने पूरे चरम सीमा पर चमक रहा है, म्हणजे सूर्य पूर्ण तेजासहित तो चमकत आहे, म्हणजे खूप ऊन पडलेलं आहे। कई बच्चे खेल रहे हैं, म्हणजे काही मुलं खेळत आहेत। एक व्यक्ती छाता लगाकर बैठा है, आणि एक व्यक्ती जो आहे, एक माणूस आहे जो छत्री लावून बसलेला आहे। समुद्र तट पर बहुत गर्मी प्रतीत हो रही है, म्हणजे समुद्र तटवरती खूप गरमी आहे असं का वाटत आहे, कारण कुणी म्हणजे ज्यूस पीत आहे, म्हणजे जे काही थंड कोल्ड्रिंक्स वगैरे आहे ते पीत आहेत। समुद्र में एक नाव चलती हुई नजर आ रही है, जे जे तुम्हाला त्या पिक्चरमध्ये दिसणार आहे सो ते तुम्ही लिहायचं आहे। म्हणजे एक नाव चलताना दिसत आहे, एक महिला हात में कुछ लेकर जा रही है, म्हणजे एक बाई हातामध्ये काहीतरी डब्बा वगैरे घेऊन जात आहे, बट त्या कॅरी बॅगमध्ये काय आहे ते आपल्याला दिसलेलं आहे का, तर नाही। दो बच्चे बैठकर बातें कर रहे, दोन मुलं बसून खेळत आहेत किंवा बोलत आहेत। एक लड़का बॉल खेल रहा है, म्हणजे एक मुलगा बॉल खेळत आहे पाण्यामध्ये। समुद्र तट पर बहुत सारे हरे पेड़ दिखाई दे रहे हैं, आणि समुद्र तटवरती खूप सारी हिरवी झाडं दिसत आहेत। गर्मी में समुद्र के किनारे बहुत आनंद आता है, आणि गरमीच्या दिवसामध्ये पाण्याच्या बाजूला हा नेहमी आनंदच येतो। वही आनंद सभी इस दृश्य में ले रहे हैं, आणि आपल्याला हेच दिसतं की सगळेजण खूप आनंदामध्ये आहेत आणि त्याचा म्हणजे त्या गोष्टीचा आनंद घेत आहे समुद्र किनाऱ्यावरती जाऊन। सो अशा प्रकारे तुम्हाला ही क्वेश्चन पेपर सॉल्व करायची आहे। सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि प्लीज 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 हा व्हिडिओ पूर्ण बघा। थँक्यू सो मच।